मी आर्या. अ पासून ते आहा या स्वरांपासून मी नवीन शब्द तयार केलेले आहेत आणि ते शब्द लिहिताना मला खूप नवीन नवीन शब्द सापडले आणि ते मी कधी पाहिलेही नव्हते आणि त्याचा उपयोग मी 7वी, 5वी, 6वी या विद्यार्थ्यांना देऊन करणार आहे. नमस्कार, मी दीप्ती. आम्ही सर्व 8वीच्या मुलामुलींनी शब्दकोश तयार केलेला आहे. या शब्दकोशातून आम्हाला अनेक नवीन शब्दांचे अर्थ कळले, अनेक शब्द कळले जे आम्हाला कधीच माहीत नव्हते. या शब्दांचा उपयोग आम्हाला पुढे जाऊन निबंध लेखनात, संवाद लेखनात व स्वमत लेखनात होईल. मी देविका. आम्ही सर्व 8वीच्या विद्यार्थ्यांनी एक मराठीचा प्रकल्प केलेला आहे. त्यामध्ये आम्ही हा शब्दकोश तयार केलेला आहे. या शब्दकोशामध्ये खूप सारे नवीन नवीन शब्द व त्यामुळे मला शब्द कळले. काही शब्दांचे अर्थसुद्धा मला माहीत नव्हते, त्या शब्दांचे अर्थ मला नव्याने कळले. या शब्दकोशामुळे माझ्या ज्ञानात नव्याने भर पडली. काही शब्द मी गुगलवर सर्च केले तर काही मी आईला, वडिलांना विचारले. या शब्दकोशाचा उपयोग आम्ही 5वी, 7वीच्या विद्यार्थ्यांना समजवण्यात करणार आहोत. मी माझ्या आजी अक्षरापासून शब्दकोश बनवला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी मिळून हे बनवले आहे. त्यामुळे आमची एकजूट निर्माण झाली आहे व हे शब्दकोशात आम्हाला खूप नवीन शब्द कळाले व समजले. यांचे अर्थही आम्हाला समजले आणि पेपरात व्याकरण आणि निबंध लेखन याच्यातही आमचा उपयोग होईल व आम्ही हे 7वी, 5वी व 6वीच्या विद्यार्थ्यांना देऊ. लाभले आभास भाग्य बोले तो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. हे वढ्या जगात माय मानतो मराठी. लाभले आभास भाग्य बोले तो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. हे वढ्या जगात माय मानतो मराठी. पक्षर, पवन, पक्षी, पतंग, पवन, पटकन हे सगळे पवन. किंवा विसरणे. निपुण, हुशार, पाडो, अंधार, चिपीर, लहुंदा,